नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी सरोज. आज आपण चहाच्या टायमाला किंवा नाश्त्याच्या टायमाला मुलं काहीतरी खायला मागतात, त्यामुळे माझ्याकडे भडंग पडलेला होता आणि त्यामुळे मी भडंगचा चिवडा करायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. मी एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये छान तेल टाकलं आणि तेलामध्ये छान खमंग असे शेंगदाणे तळून घेत आहे. शेंगदाणे खमंग तळल्याने त्या चिवड्याला खूप सुंदर असा स्वाद येतो आणि ते तळलेले शेंगदाणे दातामध्ये आले की आपल्याला छान वाटतं खायला. त्यामुळे असे खरपूस असे शेंगदाणे मी तळून घेत आहे. तेल गरम असल्याकारणाने लगेच छान तळून झालेले आहे ते. आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकत आहे. खोबरं मी सुकंच घेतलेलं आहे आणि ते पील करून घेतलेलं आहे. पील केल्यानंतर अगदी थोड्याच वेळामध्ये ते लालसर रंगावरती छान तळलं जाईल आणि आपण ते लाईट असं त्याचा रंग बदलला की तो आपण चाळणीवरती काढून घेणार आहोत. खोबरं आणि शेंगदाणे तर आपण काढून घेतलेले आहे आणि भडंग जे आहे ते चाळून छान एका बाजूला निवडून ठेवून दिलेलं आहे आणि भडंग थोडासा उन्हात ठेवायचा, म्हणजे भाजायचं नाही, उन्हात ठेवायचा. उन्हात ठेवल्यामुळे ते अगदी दाबताबरोबर तो फुटेल अशा स्थितीमध्ये कंडिशनमध्ये तो चुरमुरा पाहिजे. त्या कंडिशनमध्ये जर तो असला तर छान खमंग असा खुसखुशीत चिवडा होतो. त्यामुळे भाजण्याऐवजी तुम्ही गरम उन्हामध्ये जर अर्धा तास छान चुरमुरे ठेवले तर सुंदर असा चिवडा तयार करता येतो. आता आपण शेंगदाणे आणि खोबरं तळून काढून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीसाठी मोहरी टाकत आहोत. मोहरी झाली की आपण जिरं देखील टाकून घेणार आहोत. जिरं, मोहरी, जर तुमच्याकडे तीळ असतील तर तीळ देखील तुम्ही या स्टेपला टाकू शकतात. पांढरे तीळ या चिवड्यामध्ये खूप सुंदर असे लागतात. मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्या छान खमंग खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहे. ओल्या अजिबात ठेवायच्या नाही आहे आणि ओल्या जर आपण ठेवल्या तर तो चिवडा मऊ पडतो. आणि त्यानंतर आपण कढीपत्ता देखील धुवून स्वच्छ ठेवला होता, तो देखील आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत. आणि लसणाचे 2 गड्डे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे भरड असे, ते देखील मी यामध्ये टाकून घेत आहे आणि छान तेलावरती आपण परतून घ्यायचे आहे. खमंग खुसखुशीत झाले, त्यांचा थोडासा लाल रंग बदलला की मग नंतर आपण त्यामध्ये पुढचे साहित्य टाकणार आहोत. थोडंसं तेल मला कमी वाटत आहे, त्यामुळे मी 1-2 पळी तेल टाकणार आहे आणि 1-2 पळी तेल टाकून झाल्यानंतर आपण पुढचे जे साहित्य आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, मी यामध्ये आता हिंग घालत आहे. हिंगाने चिवड्याला खूप सुंदर असा सुगंध येतो. जास्त काही तामझाम करायचा नाही आहे. फक्त आपल्याला लाईट असं जेव्हा चहाची वेळ होते तेव्हा आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, त्याच्यासाठी आपण हा चिवडा करत आहोत. मी हळद टाकून घेतलेली आहे. हळद आणि हिंग तेलावरती छान परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि आपल्याला छान चव लागते. आणि जे तळून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं आहे ते देखील आपण तेलावरती परतून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण परतून घेत आहोत. आता आपल्याला जास्त जाळायचं नाही आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केला म्हणजे ती जी फोडणी आहे ती जळणार नाही आणि आपल्याला सुंदर असा छान चिवडा बनवता येईल. आणि कढई गरम आहे. कढई गरम असल्याकारणाने तो आतल्या आत होत राहणार आहे. त्यामुळे आता काही टाकायचं नाही. आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत. लाल मिरची पावडर ही रंगाची पावडर आहे, त्यामुळे जास्त टाकली तरी तो तिखट होणार नाही. हे आपण खबरदारी घ्यायची आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आपण टाकलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून झाल्यानंतर आपण हळद आणि हिंग देखील टाकलेला आहे. आता जे चाळून घेतलेले चुरमुरे आहे, उन्हात ठेवून झाले होते, अर्धा तास आपण उन्हात ठेवले होते. आता ते थोडे थोडे करून आपण तो जो मसाला आहे तो मसाला या चिवड्याला लावून घ्यायचा आहे. खालचं वर आणि वरचं खाली अशा पद्धतीने अलगद असं हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे चुरमुऱ्यांना तो जो मसाला टाकलेला आहे त्या मसाल्याचा रंग छान येतो आणि तो अलगद अशा हाताने हलवून घ्यायचा आहे. उन्हात ठेवल्यामुळे ते चुरमुरे खूप खमंग असे होतात. अगदी चिमटीमध्ये दाबताबरोबर तो फुटला पाहिजे, अशा पद्धतीने आपण ते चुरमुरे करून घ्यायचे आहे. आणि आपण जर गरम कढईमध्ये जर ते जास्त तापवले तर ते एखाद्या वेळेस अगदी
मऊ पण होऊ शकतात. त्यामुळे आपण उन्हातच जास्त तापवायचे आहे, अर्धा तास ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर मग आपण तोपर्यंत चिवड्याचं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करून घ्यायचं आहे अर्ध्या तासामध्ये आणि मग नंतर चिवडा फोडणी द्यायला घ्यायचा आहे. मुलं हल्ली चहाच्या टायमाला आई काहीतरी दे म्हणून म्हणत असतात. त्यामुळे आपण अशा पद्धतीने चिवडा झटकीपट 5 ते 10 मिनटामध्ये करू शकतो. आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं चटपटीत होण्यासाठी आपण पिठी साखर देखील घालणार आहे. मी पिठी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे काढून घेणार आहे आणि हे पहा, काढून झाल्यानंतर मी पिठी साखर त्याच्यावरती टाकत आहे. पिठी साखर टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मुलं खाणार आहेत त्यामुळे मी जास्त तिखट काही केलेलं नाही आहे. मी अगदी कमी तिखट टाकलेलं आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकतात आणि अशा पद्धतीने छान खमंग खुसखुशीत गोड तिखट आणि असा ते आपला चिवडा तयार झालेला आहे. चहाच्या टायमाला आपण घेऊन जाऊ शकतो, खाऊ शकतो आणि मुलांना काहीतरी दे असं म्हणतात तेव्हा आपण त्यांना देऊ शकतो. अशा पद्धतीने मी बनवून दाखवलेला हा जर चुरमुऱ्यांचा चिवडा तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. या सगळ्यांनी चिवडा खायला सुंदर चटपटीत असा तिखट गोड चिवडा तयार आहे. तुम्ही यात आमचूर देखील टाकू शकतात. तिखट आंबट गोड चटपटीत असा चिवडा तयार आहे. या सगळ्यांनी खायला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.